चला, तर मार्च 20चा क्वेश्चन आहे हा. सगळ्यात अगोदर आपण हे चेक करायचं आहे की आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची आहे की नाही. क्वेश्चनमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे ओपनिंग बॅलन्स शीट. मी तर म्हणतो त्याही अगोदर चेक करा टाईम फ्रेम. आपल्याला टाईम फ्रेम कसं कळेल? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बघायचं आणि त्यावरून आपल्याला टाईम फ्रेम कळते. सर टाईम फ्रेम म्हणजे काय? लास्ट इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर कोणती आहेत हे आपल्याला कळायला पाहिजेत. कसे कळतील सर आपल्याला? तर आपल्याला ते रिसिप्ट पेमेंट अकाउंटवरून कळतात. इथे आपली हिंट असते अवेलेबल, आपण हिंट अवेलेबल असते. ठीक आहे. तर ते किती आहे? 31 मार्च 16 म्हणजे आपलं करंट इयर झालं 15-16. म्हणजे लास्ट इयर कोणतं झालं आपलं? 14-15. व्हेरी गुड. आणि नेक्स्ट इयर कोणतं झालं आपलं? 16. व्हेरी गुड, शाबाश. हे आपल्याला कळालं. हे कळणं का गरजेचं असतं? कारण जेव्हा आपण आन्सर फ्रेम करतोय आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे लिहायचं आहे ते फॉर द करंट इयर एंडेड 31 मार्च 16 आणि तीच आपली तारीख असली पाहिजे फॉर दी बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 16. सर आन्सरमध्ये ओपनिंग बॅलन्स शीट कधी कधी दाखवावी लागते. ओपनिंग बॅलन्स शीट आपण चेक करूया की आपल्या क्वेश्चनमध्ये ओपनिंग बॅलन्स शीट दिली आहे की नाही दिली आपल्याला. बघा दिलेली आहे. ही बघा, ही आपली आहे ओपनिंग बॅलन्स शीट. यावरनं कळतं की आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट आखायची गरज नाही आहे क्वेश्चनमध्ये. जर दिली नसती तर मग आपल्याला आखावी लागली असती. ओके, चला मग सुरू करूया क्वेश्चन वाचायला आपण. हां बघा, कॅपिटल फंड ही प्युअर लायबिलिटी आहे, जाईल कुठे लायबिलिटीलाच. पण पुढे त्यांनी म्हटलं आहे एक्सपेन्सेस ड्यू. बघा एक्सपेन्सेस ड्यूचा अर्थ काय की एक्सपेन्सेस पे करणं बाकी आहे. बाळानो हे लास्ट इयर आहे. बघा डेट बघा सगळ्यांनी 15ची आहे म्हणजे लास्ट इयर आहे. म्हणजे बाळानो ही जी अमाऊंट आहे ही आपली लास्ट इयरची पेमेंट करणं बाकी आहे. तुम्ही सांगा मला लास्ट इयरचे किती पे करणं बाकी आहेत? बरोबर 3500 ही आपली लास्ट इयरची पे करणं बाकी आहे. मग ही अमाऊंट करंट इयरला पे केली आहे की नाही केली हे चेक करा बरं. सर इथे बघा पेमेंट ऑफ एक्सपेन्स ड्यू पेमेंट केलेलं आहे आपण. म्हणजे केस कशी बनली बघा की कर्ज होतं, पेमेंट करणं बाकी होतं, ते पे केलं. मग आता कर्ज उरलं आहे का? तर नाही. म्हणून आपण दोन्हीकडनं ह्याला बिंदास्त कट करायचं. बा ह्याची आता आपल्याला पोस्टिंग करायची नाही आहे. पेन्सिलने आरामशीर ह्याला कट करायचं. ऑलराईट, की लास्ट इयरचे ते पैसे भरणे बाकी होते, ते पैसे आपण पे केलेले आहेत. ऑलराईट, कळालं बानो? ओके. मग आता असेटला या. फर्निचर फिक्स असेट आहे, बरोबर आहे. बुक असेट आहे, कारण हे काय आहे बानो? हे एक लायब्ररी आहे, तर त्यांच्याकरता बुक ही काय असणार आहे? असेट आहे. फाईन, बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट असेट आहे. आता आलं कॅश इन हँड. बघा ऑब्झर्व करा, ओपनिंग बॅलन्स शीटला कॅश इन हँड आणि ओपनिंग बॅलन्स कॅश इन हँड. म्हणजे हा झाला पहिला इफेक्ट, हा दुसरा इफेक्ट. म्हणजे ऑलरेडी त्याचे दोन्ही इफेक्ट पडलेत क्वेश्चनमध्येच. सो आपल्या आन्सरमध्ये ते काही लिहायचे नाही आहेत. सो आपण ह्याला पण पेन्सिल बिंदास कट करावा, ह्याला का आपल्याला पोस्टिंग करायची नाही आहे. सेम फॉर कॅश ॲट बँक. बघा ओपनिंग बॅलन्समध्ये कॅश ॲट बँक 7500 आणि RP मध्ये रिसिप्टला ओपनिंग बॅलन्स 7500, ते कट करून टाका. सो आपण हे जेव्हा कट केले आहेत ना त्यांचे आपल्याला इफेक्ट आपल्या आन्सरमध्ये दाखवायचे नाही आहेत. स्ट्रेट अवे जे उरले आहेत त्यांचे मग आपल्याला इफेक्ट्स दाखवायचे आहेत. ऑलराईट, आता आपण चेक करतोय रिसिप्ट साईडला आणि बघा इथे काय वेगळं आलं आहे का? इन्कम शिवाय रिसिप्टमध्ये नॉर्मल इन्कम असले पाहिजेत. रिसिप्टमध्ये बानो नॉर्मल इन्कम्स असले पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त काय असेल, त्याच्या व्यतिरिक्त काही असेल मग ती आपल्याकरता एक ॲडजस्टमेंट आहे. ऑलराईट, इन्कमच्या व्यतिरिक्त काही वेगळी गोष्ट असेल, सेल ऑफ फर्निचर है ना, फर्निचर कुठे आपली, मग ती आपल्याकडे ॲडजस्टमेंट आहे. ऑलराईट, सो चेक करूया. हां, मेंबरशिप सबस्क्रिप्शन ठीक आहे, हे इन्कम आहे बानो, नो प्रॉब्लेम. एंट्रन्स फीज हे इन्कम आहे. सेल ऑफ स्क्रॅप ठीक आहे, इन्कम आहे. हायर ऑफ लेक्चर हॉल इन्कम आहे. इंटरेस्ट इन्कम आहे. मग सगळे हे नॉर्मल इन्कम आहेत. ऑलराईट, पुढे जाऊया. पेमेंटला सगळे एक्सपेन्स असले पाहिजेत. एक्सपेन्सच्या व्यतिरिक्त काही असेल लाईक असेट परचेस्ड किंवा लोन रिपेड, मग ती ॲडजस्टमेंट आहे. काल बानो पेमेंटला काय असलं पाहिजे? एक्सपेन्स असले पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त काय असेल मग ते आपल्याकरता ॲडजस्टमेंट आहे. सो लाईट चार्जेस एक्सपेन्स आहे, पोस्टेज एक्सपेन्स आहे. पण हे बघा बुक्स बानो एक्सपेन्स नाही आहे, ही लायब्ररी आहे. लायब्ररी करता बुक एक्सपेन्स आहे का? तर नाही. मग काय आहे? असेट आहे. मग हे आपल्याकरता बानो ॲडजस्टमेंट आहे. म्हणून टिकमार्क करा बुकवर. इथे असेटला टिकमार्क करा बानो. मी फास्ट आलोय का? ठीक आहे, त्यांना कळतं नक्की. ओके, नेक्स्ट पेमेंट ऑफ एक्सपेन्स ड्यू. सर हे तर ऑलरेडी कट केलं ना मग अशीच, ते कट झालं ऑलरेडी. सन्ड्री एक्सपेन्स आहे. इन्व्हेस्टमेंट
ही एक्सपेन्स आहे का असेट आहे? बच्चा लोक असेट आहे, बरोबर. सो टिक मार्क करा इन्व्हेस्टमेंटला. केलं बच्चा लोक? मी परत सांगतोय, पेमेंटला जर एक्सपेन्स आहेत तर ती नॉर्मल गोष्ट आहे. एक्सपेन्स सोडून काही वेगळं आलं मग ती ॲडजस्टमेंट आहे. ऑलराईट, चेक करा. फर्निचर हा एक्सपेन्स आहे की असेट आहे? असेट आहे. सो टिक मार्क ऑन फर्निचर. ऑलराईट, आता हा जो आपला क्लोजिंग बॅलन्स आहे, सर कसं कळलं क्लोजिंग बॅलन्स आहे? कॅरीड डाऊन म्हणजे हा कोणता बॅलन्स आहे? क्लोजिंग बॅलन्स. आपण नेहमी काय बोलतो? क्लोजिंग बॅलन्स गोज टू क्लोजिंग बॅलन्स शीट. सो हा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आपल्या असेट लावून बसणार आहेत ते. ठीक आहे, टिक मार्काची वरती गरज नाही आहे. एनी हो पण आपण वरती कट केलं आहे कॅश बँकला. ओके, आता खाली बघूया ॲडजस्टमेंट. ड्युरिंग द करंट इयर म्हणजे कोणतं इयर आहे बाळांनो? तर 15-16 हे मला इयर. ड्युरिंग द करंट इयर 15-16 फर्निचर वॉज परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर. अच्छा, म्हणजे हे जे फर्निचर आहे ते आपण 1 ऑक्टोबरला परचेस केलं आहे 15ला. बच्चा लोक, आता इथे आपल्याला गोष्ट कळली पाहिजे. आपल्याकडे 2 फर्निचर आहेत. एक जुनं फर्निचर ते आलं फ्रॉम ओपनिंग बॅलन्स शीट, हे वालं जुनं फर्निचर आहे बाळांनो. काय आलं? जे जुनं फर्निचर आहे ते आपण 12 महिने वापरलं आहे. आणि हे आलं नवीन फर्निचर जे आपण आत्ताच परचेस केलं आहे, न्यू फर्निचर. पण आत्ता म्हणजे कधी? ऑक्टोबरला परचेस केलं आहे. म्हणजे किती महिने वापरला आपण? 6 महिने वापरला आहे. म्हणजे डेप्रिसिएशन चार्ज करताना जुन्याकरता 12 महिन्याचं डेप्री वापरायचं आहे आणि नवीन करता 6 महिन्याचंच डेप्री वापरायचं आहे. मग सांगितलं लिहा, माझ्यावर लिहा सगळ्यांनी. वर्किंग नोट नंबर 1 लिहा बांध. लिहा वर्किंग नोट नंबर 1. सॉरी, डेप्रिसिएशन अंडरलाईन. डेप्री फक्त फर्निचरचा आहे, बुकचं दिले तरी आवडले आपल्याला. आपण डेप्री आता करतोय. हां, इथे लिहा फर्निचर लिहा, असं त्यांना कळू दे आम्ही फर्निचरबद्दल काम करतोय. सर आमच्याकडे 2 फर्निचर आहेत. एक जुनं फर्निचर आहे ओल्ड जे आलं आहे फ्रॉम द ओपनिंग बॅलन्स शीट, 2 लाईन सोडा. आणि मग नवीन फर्निचर आहे न्यू जे आलं आहे फ्रॉम द पेमेंट साईड जे आत्ताच परचेस केलं आहे. कळते बानो आहे? आता जुनं फर्निचर, चला 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 जुनं फर्निचर तुम्ही सांगा मला, ऑब्झर्व करा आणि सांगा जुन्या फर्निचरची व्हॅल्यू किती आहे सांगा मला बानो. व्हेरी गुड, 36 to 50. 36 to 50. आणि नवीन फर्निचरची व्हॅल्यू किती सांगा मला बानो. कुठे बघायचं नवीन फर्निचर? पेमेंट. व्हेरी गुड, 14,000. कळू दे, नाही तर काय होईल तुम्ही एकदम शोधत बसाल कुठे गेलं कुठे गेलं. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हे इथे शोधतात इथे शोधतात. जुनं फर्निचर इंटू द ओपनिंग बॅलन्स शीट, न्यू फर्निचर इंटू द ॲट द पेमेंट साईड. झालं, मल्टिप्लाय मल्टिप्लाय. दोघांवरती सेम टक्का लावायचा आहे. जरा बघा आपल्या सममध्ये पर्सेंट किती आहे डेप्रीचा फर्निचरचा? 10% आहे का 10% पर ॲनम आहे? हां, मग ते 10% 12 महिन्याचे आहेत. ते टाईम फ्रेम त्याला लिंक आहे बाळांनो. ठीक आहे, सो आपल्याला 10% पकडायचे ते. हे बघा 10% पर ॲनम असा याचा अर्थ होतो बाळांनो. 10% पर ॲनम. इथे पण 10% पर ॲनम. पण गंमत काय, जे जुनं फर्निचर आहे ते आपण 12 पैकी 12 महिने वापरलं आहे. पण जे न्यू फर्निचर आहे ते फक्त 12 पैकी. हे कुठं आलं 6 महिने सर? आपण ही डेट जी आहे परचेस डेट ती आपण 31 मार्च बरोबर कम्पेअर करायची. लहान होऊन ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. सो पूर्ण 6 महिने वापरले तर 6 महिने पकडले आपण. आता हे आपल्याला नॉर्मली सॉल्व्ह करून घ्यायचं आहे आणि टोटल करून घ्यायची याची. हे जे आन्सर येईल ते आपल्याला डेप्रिसिएट करायचं आहे फॉर फर्निचर. चला तुम्ही करा हे. दहा टक्क्याची आयडिया माहिती आहे ना बानो? एक शून्य कट करायचा रे. ठीक आहे, सो 3625. आणि हे 10% आहेत पण 6 महिन्याचे आहेत. मग 10% काढून मग अर्धे करायचे त्याला. सो 14,000चे शून्य कट झाला, 1400 झालं. त्याचं हाफ झालं 700 आलं. तोंडी हिशोब आहे. मग ह्यांना ॲड करायचं आहे. 25 7 7 3 हात चालला 1 4 4325. सो अल्टिमेटली आपल्याला ही अमाऊंट डेप्री करायची आहे फॉर फर्निचर ऑफकोर्स. यात डाऊट कोणाला काय सांगा मला. हे आपल्याला एक्झाममध्ये शक्यता खूप जास्त आहे. 100 पैकी 90% शक्यता आहे की असा वाला पार्ट एक्झाममध्ये येणार बानो. एकतर NPOला येईल किंवा फायनल अकाउंटला येईल. पण शक्यता खूप जास्त आहे. फर्निचर, बिल्डिंग, पार्शियल, जुना नवीनवाला किस्सा हा एकदम खूप जास्त वेळा येतो आहे. ह्यात काही डाऊट कोणाला बानो? चला अच्छा, एक काम करा सगळ्यांनी, टिकमार्क करा फॉर फर्निचर. सर टिकमार्क केलं आहे ते का केलं आहे? ते न्यू करता केलं आहे. आता अजून एक करा
फॉर डेप्रिसिएशन. डाऊट आहे काही? मला डाऊट आहे एक. आपण टिकमार्क पेमेंटला का नाही केलं, असेटला का केलं? कारण फर्निचर एक प्युअर असेट आहे बाळांनो. आपण त्याची पोस्टिंग असेटला करणार आहोत. सो आपण असेटसाठी टिकमार्क केली आपण. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा. डेप्रिसिएट बुक्स ₹50,000. मेहरबानी झाली त्याने आपल्याला एक अमाऊंट सांगून टाकली बा डेप्री 50,000 म्हणून. इतकं सिम्पल समोर बोलायला. स्ट्रेट अमाऊंट दिली असते. आज सांगा मला टिकमार्क कुठे कराल तुम्ही? पेमेंटला करताय का असेटला करताय? कोणत्या असेटला करताय? व्हेरी गुड. करा टिकमार्क. बुक असेटला टिकमार्क करून घ्या. केलं सगळं टिकमार्क. पुढे जाऊया. मेंबरशिप सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर इन्क्लूड्स 7,500 फॉर 16-17. आता मला सांगा आपलं 16-17 कोणतं इयर आहे? करंट इयर आहे, लास्ट इयर आहे का न्यू इयर? नेक्स्ट करंट इयर कोणतं इयर आहे? नेक्स्ट इयर आहे. अच्छा, म्हणजे झालं आहे काय, ह्या मेंबरशिपमध्ये नेक्स्ट इयरचे पैसे लपले आहेत. मला फक्त हे सांगा, हे पैसे करंट इयरचे आहेत का? मग त्याला हकलवायचं आहे, त्याला लेस करायचं आहे. मग टिकमार्क करा बानो. कोणतं आहे ते? मेंबरशिप सबस्क्रिप्शन. इथे टिकमार्क करा बानो. मेंबरशिप सबस्क्रिप्शन केलं टिकमार्क. अँड ₹3,750 आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर. वाक्यच म्हणतं क्लिअर कट करंट इयर, की ते पैसे करंट इयरचे आहेत. मग काय करूया? ॲड करू की लेस करूया? बरोबर. जे पैसे करंट इयरचे आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत आणि जे करंटचे नाही आहेत ते आपल्याला हकलवायचे आहेत, लेस करायचे आहेत. ठीक आहे. तो ह्या परत टिकमार्क करा बानू. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन केलं सगळ्यांनी. नेक्स्ट पुढचं सेंटेन्स. कॅपिटलाइज हाफ ऑफ द एंट्रन्स फीज. सो एंट्रन्स फीजकडे या आणि ते लिहा हाफ कॅप. आपल्याला कळेल ना कॅप म्हणजे काय ते. आपल्याला अर्धीच अमाऊंट कॅपिटलाइज करायची आहे. सो तुम्हाला कळलं बानो. क्वेश्चन वाचता वाचता आपण टिकमार्क करून ठेवलेले आहेत. कळलं बानो? ठीक आहे. आता सगळ्यांनी आखून घ्या. तुम्ही सगळ्यांनी आखलं ऑलरेडी. ओके. कसं आखायचं आपल्याला आखायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि काय आखायचं आहे? बॅलन्स शीट आखायची आहे. ओके. चला आता आपला सेटअप कसा तयार करायचा? इन्कम अकाउंटला आई अकाउंट, ह्याला म्हणतो मी IE अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्याच्या इन्कमला या, सॉरी एक्सपेंडिचर्स आणि इन्कम्स. त्याच्या इन्कमला या. इथे लिहा बाय सबस्क्रिप्शन. आणि इथे बानो आपण टोटल 12 लाईन सोडूया. किती? 12 लाईन्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आपण 12 लाईन्स सोडलेले आहेत. तुमचं पेज मोठं असणार आहे, जागा असेल घाबरू नका. मग इथे या कम ॲट लायबिलिटीज आणि फर्स्ट त्याला लिहा कॅपिटल फंड. लिहा बानो कॅपिटल फंड. आणि त्याखाली एकूण टोटल 8 लाईन म्हणजे कॅपिटल फंड फर्स्ट लाईन, मग सेकंड, थर्ड, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, 8 अशा टोटल 8 लाईन सोडू द्या कॅपिटल फंडला. बस हा आपला सेटअप तयार आहे. आता आपल्याला 1 बाय 1 पोस्टिंग करायची आहे. पोस्टिंग करताना आधी काय पोस्ट करायचं? लायबिलिटीज. मग काय पोस्ट करायचं? असेट्स. मग काय पोस्ट करायचं? रिसीट्स. मग काय पोस्ट करायचं? पेमेंट. आणि मग शेवटला ॲडजस्टमेंट. ठीक आहे. आय रिपीट, लायबिलिटीज, असेट्स, रिसीट्स, पेमेंट्स अँड दी ॲडजस्टमेंट्स. सुरू करायचं. त्याला फर्स्ट लायबिलिटी कोणती आहे? कॅपिटल फंड. लिहा बानो इथे ॲट लायबिलिटी लिहा सगळ्यांनी 3,45,000 एवढंच लिहा. बाकी काय लाईन काय ड्रॉ करू नका. नेक्स्ट एक्सपेन्सेस ड्यू. किती होते बानो? एक्सपेन्स ड्यू होते सर, पे केले ते, कट मारलाय, आता लिहायची गरज पडणार नाही आहे. असेट साईड लिहा फर्निचर. असेटला या सगळ्यांनी, या असेटला या आणि लिहा फर्निचर. फर्निचर किती अमाऊंट आहे? 36,250. टिकमार्क आहे बानो आत लिहिलं आपण. 2 टिकमार्क आहेत म्हणजे आपल्याला 4 लाईनची गरज आहे. सो 1 2 3 4 4 लाईन आपण ड्रॉ केल्या आहेत. काल बानो. आणि मग इथे आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे.
ओके. नेक्स्ट गोष्ट कोणती आहे? बुक. बुक व्हॅल्यू किती आहे बुकची? 275,500. 2,75,500. 2 टिक मार्क आहेत बाळांनो. 2 टिक मार्क म्हणजे आपल्याला 4 लाईन हव्या आहेत. 1 2 3 4. ह्या टोटल 4 लाईन 1 2 3 4. नेक्स्ट पुढे काय आहे? इन्व्हेस्टमेंट. लिहा इन्व्हेस्टमेंट. त्यावर टिकमार्क आहे का? आहे टिकमार्क. आत लिहा 25,000. टिकमार्क आहे. एक टिकमार्क म्हणजे आपल्याला 2 लाईनची गरज आहे. ही फर्स्ट लाईन आणि ही सेकंड लाईन. नंतर आहे कॅश इन हँड. क्रॉस मारलाय आपण. कॅश ॲट बँक क्रॉस मारलाय आपण. झाल्या. लायबिलिटीज झाल्या, असेट झाल्या. आता आलो आपण रिसीट साईडला. पहिलं इथे ओपनिंग बॅलन्स क्रॉस मारलाय आपण. कॅश ॲट बँक क्रॉस मारलाय आपण. मग आलाय मेंबरशिप सबस्क्रिप्शन. हे आपलं नॉर्मल इन्कम मानो. इन्कम आहे ते. इन्कमला या. इन्कमला या आणि इथे लिहा सबस्क्रिप्शन लिहा. इकडे आत लिहा. आत किती व्हॅल्यू आहे? 90,000. आत लिहा बांधव. झालं. पुढे एंट्रान्स फीज कॅप आहे. इन्कमला या. इन्कमला लिहा बाय. एंट्रान्स फीज. एंट्रान्स फीज आणि इनर कॉलम लिहा. इनर कॉलम दिला आहे बांधव 12,500. लगेच लिहा लेस. सांगा का लेस? बरोबर, कारण का आपल्याला त्यातली काही अमाऊंट कॅपिटलाइज करायची आहे. किती अमाऊंट? सम काय म्हणताय? हाफ अमाऊंट. बघा हाफ म्हणजे 50%. मग इथे लिहायचं आपल्याला 50% कॅपिटलाइज. $50. 12,500चे 50 किती होतात? 6250. 6250. जर नाही कळालं तर आपल्याला नॉर्मली किंवा मॅन्युअली करायला लागेल. 6250. आता ही जी व्हॅल्यू आपण कॅपिटलाइज करतोय ती आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची आहे. सो ॲड करा. इकडे ॲड. इथे लिहा ॲड. कोणती आहे ती? काय ती? एंट्रान्स फीज. एंट्रान्स फीज किती व्हॅल्यू? 6250. दोघं ॲड करा. ओके. 50% तुम्हाला कळाले भावना? 50%. ठीक आहे. 12,500. हा बच्चा लोक 12,500 त्याचे 50%. ओके. 0 गेला 0 गेला. 5 1 जा 5 2 जा 2 1 जा. हे 6 हे 1 आला 2 आला इकडे. कॅरी 1 5 0. आपल्याला 6250 ह्यांचा आला. 50% म्हणजे आपल्याला अल्टिमेटली अमाऊंटला हाफ करायचं आहे बाळांनो. ठीक आहे. हे बघा हे 50% असं लिहिणं सॉल्व्ह करणं शक्यतो तोंडी व्हायला पाहिजे. आता एक्झाममध्ये वेळ जरा कमी पडेल आपल्याला. ओके. सो मुद्दा काय बघा. एंट्रान्स फीज आधी आपण इन्कमला घेऊन गेलो. अमाऊंट आत लिहिली. मग त्यातली लगेच पटकन काय केलं आपण? त्यातली हाफ अमाऊंट बाहेर काढली, लेस केली आणि तीच अमाऊंट लगेच फंडला ॲड करून टाकली की आपल्या फंडला. हे कळलं बाळांनो? ठीक आहे. सांगा बरं मला, आपण अजूनही कॅपिटल फंड आत का ठेवलाय? बाहेर का घेऊन नाही गेलो? बरोबर. अजून सरप्लस डेफिसिट अजून यायचं आहे तेव्हा बाहेर घेऊन जाऊ. तो पण त्याला आत ठेवायचा आहे. ओके. चला पुढे जाऊया. पुढे काय? इंटरेस्ट हो गया. मग काय? सेल ऑफ स्क्रॅप आहे 750. इथे लिहा बाय. सेल ऑफ स्क्रॅप. सेल ऑफ स्क्रॅप 750. मग पुढे काय आहे? बाय. बाय काय पुढे? हायर ऑफ लेक्चर हॉल. हायर ऑफ लेक्चर हॉल
किती व्हॅल्यू बाबा 9000. बरं 9000. अजून पुढे काय इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज बाय इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. सो जे इन्कम्स आहेत ते आपण इन्कम साईडला पोस्ट केले. सिंपल. हे कळलं की नाही का सांगा मला मानो. स्क्रॅप म्हणजे काय स्क्रॅप भंगार. ओके रद्दी. ते विकले पैसे आले ते इन्कम आहे. इन्कम लिखला आपण. हायर ऑफ लेक्चर हॉल म्हणजे काय त्यांनी लायब्ररीमध्ये त्या लोकांनी त्यांचं लेक्चर हॉल जागा असेल ती दिली रेंटने वापरण्याकरता 1-2 दिवसाकरता. आणि इंटरेस्ट इन्कम आपलं नॉर्मल. ऑलराईट. नेक्स्ट पुढे आत्ता आलो आपण पेमेंट साईडला. बाय काय पहिलं इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणजे 2 लिहा. 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस. व्हॅल्यू किती आहे त्याची 3490. नेक्स्ट पुढे काय पोस्टेज. बायचं 2 पोस्टेज. व्हॅल्यू काय आहे 3050. आता आलं बुक. सांगा ह्या बुकचं काय करूया एक्सपेन्सला घेऊन जाऊया का असेटला. पण का एक्सपेन्सला का नको. नवीन मुख्यमंत्री काय आलं खर्च केला की बुक घेतले पैसे पे केले खर्च आहे मग एक्सपेन्सला का नाही. असेट आहे वाढली आहे. ह्याचं प्रॉपर आन्सर आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर समजून घ्या बानो. एक्सपेंडिचर्सचे मुळात 3 टाईप पडतात पण सध्या थर्ड टाईप विसरून जा. सध्या 2 टाईप बघा बानो. एक आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे रिकरिंग असतात आणि दुसरं आहे कॅपिटल एक्सपेंडिचर जे नॉन रिकरिंग असतात बाळांनो. आपण हाच पॉईंट शिकलो आहे इंटू फायनल अकाउंट इकॉनॉमिक्स पॉईंट शिकलो आहे बघा. एक्सपेंडिचरचे मुळात मोठे 2 टाईप पडतात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. हे जे एक्सपेंडिचर आहेत कॅपिटल एक्सपेंडिचर त्याच्यामुळे असेट्सला परिणाम होतो आणि हे असतात जस्ट फॉर मेंटेनन्स करता असतात. बघा पोस्टेज सन्ड्री एक्सपेन्सेस इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे सगळे नॉर्मल एक्सपेंडिचर बाळांनो म्हणून ते गेले एक्सपेन्स साईडला. हे गेले आपले एक्सपेन्सेस साईडला. आणि हे जे आहेत फर्निचर परचेस किंवा बुक परचेस इन्व्हेस्टमेंट हे जातात आपल्या असेट साईडला जातात बाळांनो. काले बाळांनो. सो क्वेश्चन असं माझा असा होता की बुक आपण असेटला का लिहितोय बिकॉज दॅट इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर अँड दॅट्स वाय रेकॉर्डेड ॲट असेट साईड. आणि ह्या एक्सपेन्समुळे आपली असेट वाढली आहे म्हणून आपण ॲड करतो त्याला. काय बानो उद्या कोणी विचारलं इंटरव्ह्यूमध्ये की हा खर्च पीएनला का नाही गेला असेटला का गेला तर त्याचा आन्सर हे आहे एक्सपेंडिचर रेव्हेन्यू नेचरचा आहे का कॅपिटल नेचरचा आहे. जर कोणतेही खर्च कॅपिटल नेचरचे असतील तर ते जातात बॅलन्स शीटला बानो आणि जर ते खर्च रेव्हेन्यू नेचरचे असतील तर ते जातात इन्कम स्टेटमेंटला. P&L इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तिकडे जातात. आता आपण करतो NPO तर हे अवेलेबल नाही आहे हे अवेलेबल आहे इन्कम आणि एक्सपेंडिचर अवेलेबल आहे. काल बानो हे गोष्ट मला मी क्वेश्चन माझा रिपीट करतोय. सांगा बरं मला बुक कुठे रेकॉर्ड करूया इन्कम एक्सपेन्स साईडला रेकॉर्ड करूया का असेट लायबिलिटी रेकॉर्ड करूया बॅलन्स रेकॉर्ड करूया. बरोबर असेटला रेकॉर्ड करूया. का बरं बिकॉज तो कॅपिटल नेचरचा एक्सपेंडिचर आहे म्हणून. सगळं बानो हे ठीक आहे. चला मग सगळ्यांनी या असेटला सगळ्यांनी या असेटला सगळ्यांनी आणि बुकमध्ये ॲड करा. असेटला सगळ्यांनी या ते लिहा ॲड आणि लिहा न्यू बुक्स. ओके किती रुपये बुकचे आहेत 40,000 त्यांना ॲड करा. झालं. अच्छा ह्याचा दुसरा इफेक्ट कुठे जाईल दुसरा इफेक्ट सेकंड इफेक्ट नाही जाणार. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट जातात बाळांनो पोस्टिंगचे एकच इफेक्ट जातो. चला पुढे नेक्स्ट पुढे काय आता पेमेंट ऑफ एक्सपेन्स ड्यू ते कट केलं आहे आपण ते घ्यायची गरज नाही. सन्ड्री एक्सपेन्स हे नॉर्मल एक्सपेन्स आहेत रिकरिंग आहेत. इन एक्सपेन्सला या आपण एक्सपेन्सला या कम टू एक्सपेन्स साईड इथे लिहा 2
काय सन्ड्री एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस किती व्हॅल्यू 5250. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट, ही काय आपली असेट आहे, असेटला या, असेटला आणि काय लिहायला ॲड न्यू इन्व्हेस्टमेंट, न्यू इन्व्हेस्टमेंट किती व्हॅल्यू 50,000. आता आउटरला घ्या मानो. का बरं आउटर? कारण का एकच मार्क होती, एकच टिक मार्क होती, त्याचं काम झालंय. आता आपल्याला आउटरला घ्यायचं अमाऊंट. काय मानो हे? चला पुढे फर्निचर, हे आपण न्यू घेतलं फर्निचर मानो आपण. सो कुठे कुठे रेकॉर्ड करूया, एक्सपेन्सला की फर्निचर असेट साईडला? असेटला. इथे या ॲड, या न्यू फर्निचर की नवीन फर्निचर परचेस केलं त्याच पेमेंट आहे. न्यू व्हॅल्यू किती आहे 14,000. न्यू फर्निचरची व्हॅल्यू आहे बानो 14,000. सांग काय करूया रे, बाहेर घेऊन जाऊया का खालीच कॅरी करूया? खाली काम, कारण का अजून बाकी आहे ॲड डेप्री लेस करणं. ॲड केलं 50,000 250. डाऊट काही? चला पुढे. आता आलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. क्लोजिंग बॅलन्स गोज टू क्लोजिंग बॅलन्स शीट. सो क्लोजिंग बॅलन्सला या, इथे लिहा. असेटला या, असेटला. सर असेटला का? बघा ना, इथे कॅश म्हटलं आहे, बँक म्हटलं आहे. सो ते आपले असेट्स आहेत. सो कॅश व्हॅल्यू किती लिहा? कॅश, कॅश इन हँड किती व्हॅल्यू 3210. आणि कॅश ॲट बँक किती 3,500. बचलो काही डाऊट याच्यामध्ये? सो इथे आपल्या सगळ्या पोस्टिंग संपलेल्या आहेत. काय बानो? आता कुठे जाऊया? ॲडजस्टमेंट. व्हेरी गुड. नंबर 1, ड्युरिंग द करंट इयर फर्निचर वॉज परचेस्ड ऑन 1 October 15. डेप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. सॉरी 10%. बघा याकरता आपण ऑलरेडी काम केलं आहे बानो. किती डेप्री आहे 4325. चला मग या डेप्री सांगा मला. डेप्री काय करूया? ॲड करत लेस करायचं आहे, लेस करायचं आहे. वस्तू वापरल्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी होते, कमी म्हणजे लेस होते. सो लेस केलं आपण डेप्रिसिएशन किती 4325. 4325. आता हे लेस करून आपल्याला असं बाहेर पाहिजे बानो. करून घ्या, लेस करून घ्या. 4595. लेस केलं सगळ्यांनी? ओके. आता डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल? एक्सपेन्स साईडला मानो. डेप्रीचा सेकंड इफेक्ट एक्सपेन्स साईडला या, एक्सपेन्स साईडला घेऊया त्याला. 2 डेप्रिसिएशन अंडरलाईन. पहिला फर्निचर. सर असं का करताय? कारण काय बानो पुढे पण बुकचं पण आपल्याला करायचं आहे. सो आपण ग्रुप करतोय, आता करतोय. ओके. सो फर्निचरचं डेप्री किती आहे बानो? 45 घेऊ का 4325 घेऊ? बरोबर, इनरची व्हॅल्यू घ्यायची आहे 4325. कायला हे कायला बानो? सो आपण 2 इफेक्ट दिले. पहिला इफेक्ट लेस फ्रॉम दी असेट, दुसरा इफेक्ट एक्सपेन्स साईड. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 2 डेप्रिसिएट बुक. परत तेच डेप्रिसिएट पण बुकवरती आहे. सेम गोष्ट बुककडे या. डेप्री काय करूया? ॲड की लेस? लेस डेप्रिसिएशन. हाऊ मच 50,000. सो 50,000 50,000. ह्याला लेस करून घ्या बानो. 2,65,500 2,65,500. लेस केलं. हा झाला आपला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट एक्सपेन्स साईडला जायचं आहे. बुक करता 50,000. इथे लिहा बुक. ओके 50,000. आणि मग दोघांना ॲड करून टोटलिंग बाहेर घ्या. किती आले 54,325.
नेक्स्ट, मेंबरशिप सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर इन्क्लूड 7,500 फॉर 16-17. इथे गंमत आहे, आपलं इयर चालू आहे 15-16 बच्चा लोक, आणि 16-17 हे जे आहे हे तर नेक्स्ट इयर आहे बानो. दिस इज नेक्स्ट इयर, हे जे इयर आहे ते नेक्स्ट इयर आहे बानो. मग आपण कसं बोलतो की नेक्स्ट इयरचे पैसे आधीच मिळाले, नेक्स्ट इयरचे पैसे आधीच मिळाले, ही आपली काय झाली लायबिलिटी. चला मग सगळ्यांनी इथे या, कमेंट लायबिलिटीज आणि इथे लिहा प्री रिसीव्ड सबस्क्रिप्शन pre-received subscription for which year? 16-17. नेक्स्ट इयर कोणतं आपलं ते लिहायचं आहे 16-17. किती व्हॅल्यू बानो 7,500. आता गंमत काय, ही जी अमाऊंट 7,500 ही करंट इयरच्या ह्या अमाऊंट लपलेली आहे, चुकून जमा झाली आहे. मग आपल्याला ती जमा झाली ऑलरेडी, तर ती आपल्याला बाहेर काढायला लागेल. बाहेर काढण्याकरता आपण ऍड करूया की लेस करूया रे, लेस. मी लिहा लेस, लिहा बोलो लेस, लिहा प्री रिसीव्ड फॉर 2016-17 की बाबा चुकून ती अमाऊंट ह्यात लपली गेली. किती अमाऊंट 7,500. लेस करा आणि आन्सर खालीच ठेवा. इथे तुम्हाला हे कळलं पाहिजे लेसच का, ऍड का नाही. लेस का बानो, कारण ती मग नेक्स्ट इयरची आहे, चुकून इथे आली आहे, चुकून. मग आपण रेक्टिफाय करण्याकरता त्याला लेस केलं बानो, बाहेर काढलं त्याला आपण. काल का नाही काल, ठीक आहे. पुढे ते सेंटेन्स पुढे, अँड 3,750 आर आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर आहे बानो. जर ती व्हॅल्यू करंट इयरची आहे मग आपल्याला ऍड करायची आहे. मग इथे लिहा बानो, इन्कम लिहा ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर कोणतं आपलं 15-16. काल बानो आहे किती व्हॅल्यू 3,750. याला बाहेर घ्या बानो, काम झालं याचं बाहेर घ्यायला. 82,500 प्लस 3,750 86,500. आता ह्या अमाऊंटचा विचार करा 3,750चा. ही अमाऊंट रिसिवेबल आहे का पेएबल आहे? रिसिवेबल आहे. करंट इयरचे पैसे आउटस्टँडिंग बाकी आहेत, मिळणे बाकी आहेत, रिसिवेबल. रिसिवेबल कुठे लिहूया, असेटला की लायबिलिटीला? असेटला. व्हेरी गुड. इथे लिहा असेट सगळ्यांनी या आणि लिहा बानो आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ह्याला अंडरलाईन करा. आणि आपलं मुद्दामून लास्ट इयर लिहायचं आहे, करंट इयर लिहायचं आहे. लास्ट इयर कोणतं आपण सांगा मला. व्हेरी गुड 14-15. आणि करंट इयर लिहायचं आहे 15-16. आता हे पैसे कोणत्या इयरचे आहेत? करंट इयरचे आहेत 3,750. लास्ट इयरचे 0 आहेत बाळांनो, नाही दिले 0 आहेत. सॉर्टरला 3,750. हा सेटअप नेहमी शाबूत ठेवायचा आपल्याला. काय बाळांनो आहे असेटमध्ये, बच्चा लोक असेटमध्ये लास्ट इयर करंट इयर हे नेहमी आपल्याला शाबूत ठेवायचं आहे. सर लास्ट इयरचं काहीच नाही ना, मग 0 लिहिलं बाळा, 0 लिही. ठीक आहे. करंट इयर ऍक्टिव्ह आहे, लिहायची अमाऊंट 2 ऍड करून बाहेर लिहायची आहे, सिंपल. ठीक आहे. चला पुढे चला. पुढे काय उरलं आता, कॅपिटलाइज हाफ ऑफ द एंट्रन्स फीस. ते तर आपण आधीच केलं मगाशी सर, झालंय. मग सगळ्या आपल्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता आपल्याला क्लोजिंग करायचं आहे. चला क्लोजिंग करूया. क्लोजिंग करण्याकरता काय करायचं, आधी काय करायचं बाळांनो, क्लोजिंगच्या शाबाश. क्लोजिंग करण्याकरता आधी कंपेअर चेक करायचं की आपल्या इनरच्या व्हॅल्यू सगळ्या आउटरला पोहोचल्या की नाही पोहोचल्या, त्यानंतर क्लोजिंग करा बाळांनो, नाही तर गोंधळ होईल. सो चेक करा.
ही बघा इनरची व्हॅल्यू आउटरला पोचली आहे, ही इनरची व्हॅल्यू आउटरला पोचली आहे, इनरची व्हॅल्यू आउटरला पोचली आहे. हां फक्त ही बाकी आहे. का बाकी आहे? सरप्लस डेफिसिट काहीतरी यायचं आहे म्हणून बाकी आहे. बाकी सगळ्या इनरच्या व्हॅल्यू आउटरला पोचल्या आहेत. इनरची व्हॅल्यू मगच क्लोजिंगला सुरुवात करायची. आता क्लोजिंग सुरुवात करूया. आता काय करायचं आहे? टोटलिंग करून घ्या डेबिट साईडची. टोटलिंग करा बरं, करा, टाईम घ्या, करा. ऑल राईट, आपण टोटलिंग केलं डेबिट साईडला. ती किती आली? डेबिटला किती आली? 66,115. आणि क्रेडिटला किती आली? 104,250. या दोन्ही टोटलिंगपैकी कोणती व्हॅल्यू मोठी आहे? 104,250. ती आपल्या दोन्ही साईडला फ्रीज करायची आहे. आणि मग मोठ्या व्हॅल्यूमधून लहान व्हॅल्यू मायनस केली आपण. केली की मायनस मागणी? आन्सर आलं 38,135. याला काय म्हणूया? प्रॉफिट म्हणूया की लॉस म्हणूया? व्हेरी गुड. प्रॉफिट लॉस म्हणायचं नाही आहे, आपण NPO करतोय. इथे वर्ड काय वापरायचा? सरप्लस. सो टू सरप्लस कॅरीड डाऊन. आणि खाली नॅरेशन लिहायचं आहे. नॅरेशन एक्सेस इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. तुम्ही दोन्ही वापरा बाजू प्रॉपरली. आता हा सरप्लस काय करता? आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड की लेस? काय करूया? ॲड की लेस? ॲड. शाबाश. इथे लिहायचं आपल्याला सरप्लस. कोणती व्हॅल्यू घ्यायची आहे? ही वाली व्हॅल्यू 38,135. आणि मग ह्या आन्सरला आपल्याला बाहेर घ्यायचं लिहून. ॲड करून बानो. आफ्टर ऑल दिस जर सम चेक केलीत तर ती टॅली होणारच बाळांनो. ओके, तर आपण हा केलाय बोर्ड क्वेश्चन फॉर मार्च 20.